नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आवाज विशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इंदू मिल खरं तर खूपच संवेदनशील विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय जो आहे तो चर्चेचा विषय ठरलाय. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन करायचं या चर्चेला गेल्या अनेक वर्षांपासून उधाण आलेलं आहे आणि त्याबद्दल संघर्षही गेल्या अनेक वर्षांपासून केला जातोय आणि त्या संघर्षाला अखेर त्या लोकांनी मान्यता दिली आहे पुतळ्यासाठी. मात्र आता पुतळ्याला घेऊन अनेक चर्चा आता सध्या होते. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आलेला आहेत इंदू मिल संघर्ष समितीचे समन्वयक रमेश जाधव सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. सर, पुतळा हा खरं तर खूपच संवेदनशील विषय आहे आणि त्यातल्या त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा तर खरंच खूप मोठा विषय आहे. आंबेडकरी समाजासाठीच नाही तर अखंड भारतासाठी एक आदर्श असतो एक पुतळा आणि त्यात आता त्रुट्या दिसतात. काय सांगाल याबद्दल तुम्ही? पहिलं तर मी आपल्या चॅनलचं मनापासून अभिनंदन करेन, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इंदू मिलचा लढा 2011ला झाला. तो लढा आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली इंदू मिलचा ताबा घेतला आणि त्यानंतर 2015ला माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं भूमिपूजन झालं आणि त्यानंतर ही सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या आणि आज त्या ठिकाणी 450 फुटाचा पुतळा उभा राहतोय. तर तो पुतळा उभा राहत असताना त्या पुतळ्याची ज्यावेळी गाझियाबाग या ठिकाणी सर्व इंदू मिलची पाहणी करायसाठी म्हणजे पुतळ्याची पाहणी करण्यासाठी बोलवलेलं आणि त्या बैठकीत मी स्वतः देखील गेलेलो आणि त्यावेळेस ते जे फोटो बघितले, प्रत्यक्षात आम्ही तिथे जाऊन बघितलं, त्यावेळेस त्याच्यामध्ये दोष आणि त्रुटी प्रचंड होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेब ह्या दोन्हीही नेत्यांनी त्या ठिकाणी पुतळ्यातील दोष आणि त्रुटी दाखवलेल्या. सरकारच्या वतीने जी माणसं बसलेली आणि राम सुतार यांच्याकडनं सांगण्यात आलेलं की या पुतळ्यामधले दोष काढून पुन्हा एकदा ही बैठक दिली जाईल आणि याच्यातले सगळे दोष नष्ट करून बाबासाहेबांचा पुतळा रुबाबदार बनवला जाईल. पण तसं होताना दिसलेलं नाही आहे. ह्याकरिताच संघर्ष समिती, इंदू मिल संघर्ष समिती नावाने 106 संघटना एकत्रित येऊन मग त्यामध्ये विलास रुपवते असतील, अक्षय आंबेडकर असतील, प्रतीक कांबळे असतील, अशोक कांबळे असतील, सागर संसारे असतील, बाळासाहेब पवार असतील, मंगेश पगारे असतील, राजेश खाडे असतील, अनिता पाटोळे असतील, अशा अनेक म्हणजे 106 संघटना महाराष्ट्रातल्या या सगळ्या संघटनेनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात पुतळ्यातील दोष काढण्यासाठी आणि पुतळ्यामध्ये असलेल्या त्रुटी नष्ट करण्यासाठी एक लढा उभा केला. ह्या संबंधित अनेक बैठका घेतल्या आणि या सगळ्यांसोबत बैठका घेतल्याच्या नंतर म्हणजे MMRDच्या आयुक्तांसोबत बैठकी झाल्या, संबंधित अधिकाऱ्यांसंगती बैठका झाल्या, सामाजिक न्याय विभागासाठी अनेक बैठका झाल्या. याच्यातून ज्यावेळेस आम्ही शेवटच्या टोकावर पोचलो त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात येते की माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक होत नाहीत तोपर्यंत याच्यातलं आम्हाला काही करता येत नाही. जे ठरवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय करता येत नाही हे आम्हाला सांगण्यात आलं. पण अजूनही पुतळ्यातला दोष काढला जात नाही, म्हणून हा आमचा इंदू मिल संघर्ष समितीच्या वतीने लढा उभा केलेला आहे. तुम्ही जे त्रुटीबद्दल म्हणालात की त्रुटी दिसतात, नेमक्या काय त्रुट्या तुम्हाला दिसल्या आणि का वाटलं की हे पुतळा जसा बाबासाहेबांसारखा हुबेहूब त्याची जी प्रतिकृती आहे ती हुबेहूब बाबासाहेबांची प्रतिकृती नाही, असं केव्हा वाटलं आणि का? पहिलं तर आम्ही त्या ठिकाणी जेव्हा प्रत्यक्षात गाझियाबागला तो पुतळा बघितला तर तो म्हणजे बाबासाहेबांच्या चेहऱ्याचा दिसत नव्हता, तर अटल बिहारींच्या चेहऱ्याचा सारखा दिसत होता, म्हणून आम्ही त्याच्यावरती हरकत घेतलेली. आणि त्यानंतर राष्ट्रपतींना, माननीय राष्ट्रपती साहेबांसाठी ज्यावेळेस इंदू मिलमध्ये चैत्यभूमी या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना भेट देण्यात, प्रतिकृती देण्यात आली, तर त्या प्रतिकृतीची मूर्ती ज्यावेळेस आम्ही बघितली, त्या मूर्तीचे फोटो देखील मी आपल्याला अवेलेबल करून देतो, तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा चेहरा हा बाबासाहेबांसारखा दिसतच नव्हता.
म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर चेहरा कसा दिसतो तर तो सावरकरांसारखा मॅच करत होता, बाबासाहेबांसारखा. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, सरकारने इतरांचे कितीही पुतळे बसवा, चांगले बसवा, मोठा कार्यक्रम घ्या, आमचं त्यांच्यावरती सरकारचं स्वागत आहे, पण बाबासाहेबांचा पुतळा हा बाबासाहेबांसारखाच बांधला पाहिजे. तिथं कुठलीही छेडछाड हा समाज आणि सरकारमध्ये बसलेल्यांना आम्ही ठोसून सांगतो, ही हिंदू मिल संघर्ष समिती बिलकुल आम्ही हे करून घेणार नाही. आम्ही कुठल्याही थराला पोचू यासाठी. आमच्या कार्यकर्त्यांनी तर आत्मदहन केल्या, त्यांच्यावर गुन्हे झाले, पण मिटिंगी दिल्या नाही सरकारने. ह्याचे अनेक विषय आहेत की अगदी सुरुवातीपासून याची हिंदू मिलची निवेदिता काढली ना, तेव्हा जगभरातून मॉडेल आलेले, त्याचं प्रदर्शन या लोकांनी नाही भरवलं. म्हणजे ना बाबासाहेबांबद्दल एवढा अकस का? नक्कीच. पण मला हे सांगायचं आहे की ज्या वेळेस याबद्दल चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, त्यानंतर त्यांचे काय रिस्पॉन्स होता, त्यांनी काय उत्तर दिलं? नाही, मुख्यमंत्र्यांसंग ती चर्चा झाली नाही, त्यांनी अजून कोणती मीटिंग दिली नाही ऑफिशियली आम्हाला. पण ज्यांच्यासोबत झाली त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? नाही सांगतो ना, 14 एप्रिलची जी मंत्रालय सह्याद्रीवरती बैठक होती, त्या बैठकीत आम्ही हे फोटो माननीय मुख्यमंत्र्यांना दाखवले. त्यांनी ते बघितल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला की लवकरच बैठक घेऊ. पण एका बाजूला काय चाललंय की सरकारची काही माणसं जी आम्हाला हिंदू मिलच्या लढाईत मला तरी आठवत नाही ज्या जाऊन तिथे बघतायत काय करतायत. ते हिंदू मिलचा लढा ज्यावेळेस आनंदराज आंबेडकरांनी उभा केलेला त्यावेळेस त्याच्यात काही हे दिसत नव्हते, आणि ते आज जाऊन त्या ठिकाणी आपली मतं देत आहेत की उदाहरण द्यायचं झालं तर बांधकामाच्या संदर्भात अत्यंत चांगलं आतमध्ये बांधकाम झालेलं आहे, खूप झालेलं आहे. आमची लढाई तक्रार पुतळ्यामधला दोष आहे, आणि हे सगळे जाऊन सांगतात काय तर बांधकाम चांगलं झालंय, उगाच त्याला लेट करू नका, हे करू नका. अरे पण पुतळ्याचं पण बोला ना. पुतळ्यामध्ये जगामध्ये बाबासाहेबांचा पुतळा आज 450 फुटाचा जो उभा राहणार आहे, मी ठामपणे सांगतो जगामध्ये अनेक पुतळे आहेत, आदर्श पुतळे आहेत, पण जगामध्ये एक नवीन 8वा अजूबा होणार आहे की बाबासाहेबांच्या पुतळ्याला बघण्यासाठी जगात कुठे नव्हे तेवढे पब्लिक या ठिकाणी येणार आहेत. आज AI इथे आपल्याकडे, AI वरती उद्या मुलं बाबासाहेबांचा चेहरा आज बघतोय आपण, एकदम फ्रेश केलेले, वेगवेगळे स्टायलिश केलेला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये बाबासाहेब एकदम रुबाबदार असे चांगले दिसतात AI वरती बनवलेले. आणि मग हे जे मॉडेल बनतात ना, ॲक्च्युअल असा होता तसा होता. लोकांचं कसं असतं, लोकांना काय हवंय, जे आयुष्यभर लोकांनी जे बाबासाहेब बघितलेत ते अपेक्षा लोकांना ती आहे. त्यामुळे या अनिल सुतार जर हे काम करत असेल, आमची ती खरी गोम इथे झालेली आहे. अनिल सुतारचं एवढं लाडका, जर राम सुतार यांचं वय आज पाहता हे 101 वय क्रॉस करून गेलेत. आम्ही त्यांचा आदर सन्मान करतो, त्यांच्या प्रती आम्हाला खरंच सन्मान आहे त्यांचा की त्यांनी या देशातल्या अनेक सुंदर मूर्त्या बनवल्या, चांगल्या केल्यात. पण आत्ता बाबासाहेबांची मूर्ती सुंदर का होत नाही तर त्याच्या मागे ते राम सुतार काम करत नाहीत, अनिल सुतार काम करतात. आणि अनिल सुतार त्यांचे चिरंजीव आहेत, पण त्या तोडीचे मूर्तिकार नाहीत असं माझं ठाम मत आहे. आणि त्यामुळे जर ही मूर्ती आपल्याला बाबासाहेबांच्या रुबाबदार बनवून घ्यायची असेल तर मग आपल्याकडे जे आर्ट सारखे अनेक या देशात संघटना आहेत, कॉलेज आहेत, मूर्तिकार आहेत. हे म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की अनेक एक्सपर्ट्सचे जे आहेत त्यांचे सल्ले घेणं गरजेचं होतं. अगदीच त्यांनी कुठलेही कोणाचेही सल्ले न घेता ही मूर्ती अगदी फायनल स्टॅच्यू जर दाखवला गेला तर ही कुठेतरी लोकांना कुठेतरी वेठीस धरलंय असंही तुम्हाला वाटतं? नाही, याच्यात तुम्हाला मी ठाम सांगतो, आम्ही ऐकल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं नाही आम्ही ह्या एक्सपर्टना दाखवलं, त्या एक्सपर्टला दाखवलं, मग हा दोष कसा? म्हणून आमची खरी प्रामुख्याने मागणी आहे की जनतेला टायमिंग द्या, 8 दिवसात तुम्ही तुमची मतं द्या. आणि तो जनतेसमोर का आणत नाही? बाबासाहेब कुणा एकट्याचे नाहीत आणि कुठल्याही एकट्या जातीचे नाही आहेत. बाबासाहेबांनी या विश्वामध्ये या मानव कल्याणासाठी आज ते दक्षिण कोरियासारख्या ठिकाणी बाबासाहेबांचा केवढा मोठा सन्मान झाला. म्हणजे बाबासाहेब अख्ख्या जगाच्या मानव सृष्टीच्या पृथ्वीवरच्या मानवच नाही तर पशु पक्ष्यांनाही न्याय देणारं नेतृत्व आहे. आणि मग त्यांचं काम करताना असं गुपितपणे का करता? जनरली बाहेर आणा, सगळ्यांसमोर ठेवा. आणि आम्ही कुठं म्हणालोय की आम्हाला ही कॉन्ट्रॅक्ट नको आणि ते कॉन्ट्रॅक्ट नको आणि हे नको आणि ते नको. आमची सरळ मागणी आहे की पुतळ्यामध्ये दोष आहे,
पुतळ्यामध्ये त्रुटी आहेत, पुतळ्याच्या त्रुटी नष्ट होत नाहीत तोपर्यंत इंदू मिल संघर्ष समिती गप्प बसणार नाही. आमचे प्राण गेले तरी चालेल. हा आमचा लढा बाबासाहेबांच्या विचारासाठी, अस्मितेसाठी आणि पुढच्या पिढीसमोर बाबासाहेब एक रुबाबदार दाखवण्यासाठी आहे, हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. नक्कीच अनेक त्रुट्या ज्या आहेत त्या आढळून आल्या आहेत. बरेच संभ्रम आपल्या आपल्यातच असतील कदाचित की पुतळाच तर आहे किंवा बऱ्याच गोष्टींसाठी लोक आपापल्यातच संघर्ष, विचारांचा संघर्ष सुरू असेल, असं काही तुम्हाला या दरम्यान या संघर्षामध्ये जाणवलं का? नक्की, एकदम चांगला प्रश्न विचारला. खरं तर या साईडला मला जायचं नव्हतं की म्हणजे वेगळं म्हणण्यापेक्षा सरकारकडनं मला काय, माझ्या काय सोयीचं होईल का, यासाठी काही लोकांनी केलेच असतील ना प्रयत्न. माझ्या फायद्याचं काहीतरी व्हावं यासाठी नाही मग आम्ही लोक करून घेऊ, आम्ही ऍडजस्ट करू असे म्हणणारे असू शकतात ना. आणि त्यामुळे पुतळा होतोय हे महत्वाचं आहे बाबासाहेबांना, कारण एवढ्या संघर्षानंतर पुतळा होतोय हे महत्वाचं आहे. आपण यांच्याकडनं फुकट पुतळा करून घेतोय का? हे सरकार यांना पे करते. 1100 कोटी रुपये या इंदू मिल वरती मोठा खर्च होतोय. मग हा एवढा मोठा खर्च होत असताना जगाच्या टेक्नॉलॉजी का वापरत नाहीत आणि बाबासाहेब रुबाबदार का दाखवत नाहीत? यांना बाबासाहेब म्हणजे काय, यांना लोक पुढच्या पिढीला समोर द्यायचा आहे. 400-500 वर्ष पुढे हा पुतळ्याचा आदर्श ठरणार आहे आणि त्यावेळेस बाबासाहेब तुम्ही काय लोकांपर्यंत नेणार आहात? आणि उद्या प्रत्येक मुलाच्या हातात आज मोबाईल आहे. बाबासाहेबांचा पुतळा असा बघतील आणि ज्यावेळेस आपला मोबाईल खोलून बघतील त्यावेळेस AI वरती बाबासाहेब कसे दिसतात आणि पुतळा कसा दिसतील, त्यावेळेस लोकही, येणारी पिढी प्रश्न विचारणार आहेत ना की बाबासाहेबांचा पुतळा करताना बाबासाहेबांचे कार्यकर्ते काय झोपले होते का? ह्यांनी लक्ष दिलं नाही का? आम्हाला त्या चिमणीची गोष्ट आठवते. चिमणी आग लागलेली नाही, त्या चिमणी एक पाणी टाकण्याचं काम करत होती. तर ते कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विचाराचे आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने इंदू मिलचं आंदोलन झालं ना 11ला, त्यावेळेस आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, जेवढ्या संघटना होत्या सगळ्या अगदी छातीचा कोट, तुम्ही त्यावेळेचे व्हिडिओ बघा, तुम्हाला असं वाटेल की जणू काही एक लढाई केली. समोर AK-47 असे 40, कोणी घाबरलं नाही त्या गोष्टीला. नेत्याचा आदेश आणि मग त्या सगळ्या गोष्टी, ते किती चित्र असं भयानक. पण आनंद वाटतो की तेव्हाही त्या लढ्यात होतो आणि आजही त्या लढ्यामध्ये आहे. आमचा जन्म व्यर्थ जाणार नाही. बाबासाहेबांचा पुतळा रुबाबदार करून घेणं हाच आमच्या जन्माचं सार्थक आहे आणि आम्ही त्या विषयावर ठाम आहोत, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. कधी मूर्तीत त्रुटी आहेत हे लक्षात आल्यानंतर नेमकी कुठले कुठले पावलं उचलली गेली आहेत त्याबद्दल जरा एकदा सविस्तर सांगा. आम्हाला ज्यावेळेस मूर्तीमध्ये दोष आहेत हे कळल्यानंतर आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले, त्यांच्याशी खाजगी चर्चा केल्या. सगळ्यांचा रोष आणि सगळ्यांचं सांगणं एवढंच होतं की आम्हाला जो वरून आदेश येतो तो आम्ही फक्त निर्मिती करणारी लोक आहोत. त्यामुळे जे काय याच्यातमध्ये दोष किंवा काय म्हणायचं असेल ते तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांच्याच पुढ्यात बोलावं लागेल. आणि ते आल्याच्या नंतर आम्ही एक इंदू मिल संघर्ष समिती या नावाने एक समिती स्थापित केली. पूर्ण महाराष्ट्रातली सर्वच लोक त्या त्या जिल्ह्यात त्या त्या पद्धतीने काम करतायत. असं नाही की मी एकटा इथं चॅनलच्या समोर बसलोय. एक मोठी, आणि ते सगळे इक्वल आहेत. इथं कोणी अध्यक्ष सेक्रेटरी नाही, सगळे इक्वलिटीने काम करतायत आणि एक बाबासाहेबांसाठी सगळे इमान इताबाराने पुतळा चांगला व्हावा म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम करतायत. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो सरकारला की आमच्या शांततेचं अंत पाहू नका. तुम्हाला याचे परिणाम भोगावेच लागतील. बाबासाहेबांच्या पुतळ्यात दोष करणाऱ्याला जनता कधीही माफ करणार नाही. कारण बाबासाहेब म्हणजे अत्याधुनिक युगातील मानव कल्याणाचा मार्ग आहे आणि तो मार्गाचा जे आपण एक सिंबॉलिक पुतळा उभा राहायला निघालेलो आहे, स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी, तो जगातला आदर्श पुतळा व्हावा म्हणून इंदू मिल संघर्ष समिती काम करते. एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो.
नक्कीच तुम्ही जसं म्हणालात की अनेक त्रुट्या आता दिसायला लागल्यात वगैरे, बऱ्याच खरं तर पुतळा म्हणजे आदर्शच आपल्यासाठी एक आदर्श उभा करणारी एक प्रतिमा असते, जे बघून आपल्याला पुढच्या पिढीला बाबासाहेब कळतील किंवा आदर्श. पण या सगळ्या दरम्यान बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आकार किंवा त्याच्यावर होणारा खर्च, त्याचे जे आकडे आवारी आहेत, त्यावरही अनेक मुद्दे किंवा अनेक वाद्य उत्पन्न झाले. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं आहे, खरं तर हा वादाचा मुद्दा नव्हता. आज सगळं टेक्नॉलॉजी निघालेली आहे, पण इच्छाशक्ती जी असते ना, इच्छाशक्ती ह्या विषयाकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही आज बाबासाहेबांचा पुतळा बनवताना इच्छाशक्ती काय म्हणते आमची, हा आज विषय समजून घेतलं पाहिजे समाजाने. आणि यातून आपल्याला दिसेल आपलं कोण आणि परक कोण. म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्याला निर्माण करताना बाबासाहेबांच्या पुतळ्यात त्रुटी नसाव्यात, बाबासाहेबांच्या पुतळ्यात दोष नसावा, बाबासाहेबांचा पुतळा हा रुबाबदार असावा, हीच कल्पना इंदू मिल संघर्ष समितीची आहे. नक्कीच. काय वाटतं तुम्हाला, सरकार किंवा हे जे मूर्ती स्थापन करण्यात ज्या ज्या लोकांचा हातभार आहे, कुठेतरी मुद्दाम हलगर्जीपणा केला जातोय की मुद्दाम केलं जातंय? काय वाटतं तुम्हाला दोघांपैकी? मुद्दाम किंवा हलगर्जीपणा असं नाही म्हणता येणार, पण काय झालंय, आज कुणाची तरी बाजू घेतली तर सरकारकडनं काहीतरी मिळतंय, ही जी कल्पना झाली ना लोकांची, बऱ्याच जणांची, पुरस्कार म्हणा किंवा अजून काय म्हणा, तर त्यासाठी मग कचखाना समाज तयार होतो की काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. बाबासाहेबांची अवलादी आहेत ना, ही संघर्षातून उभी राहणारी अवलादी आहेत आणि ती कधीच कुणाच्या समोर झुकत नाहीत, वाकत नाहीत. प्रत्येकाकडे आपला स्वाभिमान हा जो आहे ना, त्या स्वाभिमान या पुतळ्यातून पुन्हा एकदा जागृत करण्याची समाजाला गरज आहे. आणि त्यामुळे मी एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन की माझं जर फेसबुक ID आपण बघितलं तर रमेश चंद्रभागा मारुती जाधव, तर यामध्ये आपल्याला दिसेल मी त्यात सगळे फोटोज टाकलेत. मी सगळ्या समाजाला, म्हणजे ज्यांना ज्यांना नाही तर या सगळ्या समाजाला मी विनंती करेन की प्रत्येकाने सरकारला आपण या पुतळ्यात ज्या दोष आणि त्रुटी आहेत या नष्ट कराव्यात, ही नोंद सरकारला मेलद्वारे, पत्राद्वारे कळवून ह्या पुतळ्यात जो दोष आहे हा काढण्यासाठी प्रत्येकाने योगदान उचलावं, ही मी विनंती करेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून. नक्कीच. आणि याच्या पुढे तुमचं काय पाऊल असणार आहे, जर याही आपल्या संघर्षामध्ये पुढे जाऊन काय नेमकं पाऊल उचलणार आहे, ठोस पाऊल उचलणार आहे ह्या सगळ्यासाठी? आता आम्ही लवकरच एक संघर्ष समितीच्या वतीने असा निर्णय घेतलाय. आता तर आम्ही 101 संघटना एकत्र आलेल्या छोट्या मोठ्या, पण आता हे चालू केल्यानंतर अनेक संघटनेनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले आणि ते सगळ्यांना घेऊन आता एक आमचा भव्य मेळावा घेण्याचा आम्ही, म्हणजे अखिल म्हणजे पूर्ण महाराष्ट्र, भारत आणि इतर ठिकाणी जिथं जिथं पुतळे बनले, जिथं जिथं पुतळा समित्या आहेत, जिथं जिथं विहार आहेत, ह्या सगळ्यांना आता एकत्र करून एक असं काहीतरी क्रांतिकारी पाऊल उचलणार आहोत की ज्यामुळे सरकारला पुतळ्यातील दोष नष्ट करावेच लागतील आणि ते क्रेडिट सरकारलाच घ्यावं. आम्ही त्या क्रेडिटचं नाही, आम्ही तर स्वाभिमानाने सांगतो, जो सरकार बाबासाहेबांचा पुतळा रुबाबदार आणि एकदम चांगला जसा आहे तसा, बाबासाहेबांचे विचार पोहोचवणारा, येस, छान सांगितलं आपण, त्याच पद्धतीचा पुतळा बनवेल सरकार, त्या सरकारलाही आम्ही डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे देखील आम्ही चॅनलच्या माध्यमातून सांगतो. नक्कीच सर, नक्कीच तुमच्या या संघर्षाला, या सगळ्याच प्रक्रियेला यश येवो आणि तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही खरंच ह्या माध्यमातून खूप चांगला मेसेज किंवा खूप चांगला लोकांपर्यंत जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करताय, त्यासाठी धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत, मात्र पुन्हा भेटूया असे अनेक मुद्दे घेऊन, अनेक विषयावर, अनेक विशेषज्ञांशी बोलूयात. तोपर्यंत नमस्कार.